नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या नोकरी गुरु मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आरोग्य विभाग भरती जी गट क आणि गट ड भरती निघाली आहे, तर त्याचा पेपर आता 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर आजच्या दिवसापासून आपल्याजवळ कमीत कमी 29 ते 30 दिवस ह्या पेपरसाठी आहेत. तर आजपासून आपण आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड साठी जे प्रश्न कसे येणार आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पेपर सिरीज चालू करणार आहोत. तर आरोग्य विभाग भरतीचा गट ड ची जी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये 49 प्रश्न 100 मार्कांसाठी आणि वेळ 2 तास राहील. तर त्याचा आपण पहिला पेपर या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून घ्या. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर या ठिकाणी पहिला प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शनमध्ये राजाराम मोहन राय, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर हे आपल्याला 4 ऑप्शन दिले आहे. तर या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे महात्मा फुले. तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याच्यानंतर आता हे जे बाकीचे जे ऑप्शन आहे, तर राजाराम मोहन राय यांनी काय केले? तर यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्याच्यानंतर सतीची प्रथा जी आहे ती बंद केली. त्याच्यानंतर रानडे यांनी काय केले? तर यांनी 2 नंबरचा जो ऑप्शन आहे, रानडे यांनी काय केले? तर भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केली. तर राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली, रानडे यांनी भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केली आणि महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर हे तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुणे करार हा खालीलपैकी कोणत्या 2 नेत्यांमध्ये झाला? तर ऑप्शनमध्ये आहे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि आंबेडकर आणि महात्मा गांधी. आणि चौथा ऑप्शन जो आहे तो डॉक्टर आंबेडकर आणि पंडित नेहरू. तर पुणे करार जो आहे तो कोणत्या 2 नेत्यांमध्ये झाला? तर आंबेडकर आणि महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या 2 नेत्यांमध्ये पुणे करार झाला होता. तिसरा जो प्रश्न आहे, पाक व्याप्त काश्मीर व भारत यांच्यातील जी सीमारेषा आहे त्याला काय म्हणले जाते? तर हा जो आहे त्याचे ऑप्शन पहा, मॅकमोहन रेषा, रॅडक्लिफ रेषा, ड्युरांड रेषा आणि LOC. तर पाक व्याप्त काश्मीर, तर या ठिकाणी आपला उत्तर भारत जो आहे, तर या ठिकाणी हा भारताचा उत्तरेकडील भाग, जम्मू काश्मीरचा भाग, याच्यामध्ये ह्या बाजूला हा पाकिस्तान आणि त्याच्यानंतर ह्या बाजूपासून हा चीनचा भाग, हा आपला इंडिया आणि ह्यानंतर हा पाकिस्तान. तर त्यांनी काय विचारले? पाक व्याप्त काश्मीर. तर हा जो भाग आहे हा पाक व्याप्त काश्मीरचा आहे. तर पाक व्याप्त काश्मीर आणि आपली जम्मू काश्मीरची रेषा, जम्मू काश्मीर याच्यामधील रेषा, ही जी रेषा आहे तर ह्या सीमेला त्यांनी काय म्हणले आहे? तर ही जी सीमा आहे याला LOC, लाईन ऑफ कंट्रोल असे त्यांनी म्हणले आहे. तर आपल्याला जर दुसरा प्रश्न विचारला की भारत आणि पाकिस्तान ह्याची जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे, भारत आणि पाकिस्तानची इंटरनॅशनल बॉर्डर जी आहे, तर ह्या बॉर्डरला काय म्हणले जाते? तर ही जी आहे भारत आणि पाकिस्तान याच्या इंटरनॅशनल बॉर्डरला रॅडफ्लिक हे त्याचे नाव आहे. त्याच्यानंतर मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन याची जी आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे याला मॅकमोहन रेषा असे म्हणले जाते. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर आता हा प्रश्न फक्त पाक व्याप्त काश्मीर आणि भारत याच्या रेषेवर होता तर याला LOC असे म्हणतात. आणि जर भारत आणि भारत प्लस अक्साई चीन याच्यात जर त्यांनी प्रश्न विचारला तर हे जे आहे त्याला LAC असे म्हणतात. LAC, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द रेस ऑफ माय लाईफ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये पाहू शकता, सचिन तेंडुलकर, MS धोनी, PT उषा की मिल्खा सिंग. तर या ठिकाणी जे पुस्तक आहे द रेस ऑफ माय लाईफ, तर याचे योग्य उत्तर आहे मिल्खा सिंग. द रेस ऑफ माय लाईफ हे मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? तर याचे ऑप्शन सर जॉन मार्शल, एलेन ह्यूम, जेम्स ऑगस्ट हिकी आणि गोपाळ गणेश आगरकर. तर हे जे आहे 5 नंबर याचे योग्य उत्तर काय आहे? तर जेम्स ऑगस्ट हिकी यांनी भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र हे चालू केले होते आणि ते होते बेंगॉल गॅझेट हे ते वर्तमानपत्र होते. याचे नावही तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्याच्यानंतर 6वा प्रश्न, पुढचा जो प्रश्न आहे, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीत इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? तर ऑप्शनमध्ये पहा, मेरठ, कानपूर, मद्रास आणि बराकपूर. तर मंगल पांडे यांनी बराकपूर
बराकपूरच्या छावणीमध्ये इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लहान सीमा खालीलपैकी कोणत्या देशाशी वाटलेली आहे? तर भारतातील सर्वात लहान सीमारेषा, तर या ठिकाणी हा आपला भारत देश, हे उत्तरेकडील भाग आणि ह्या बाकीचा. त्याच्यानंतर या ठिकाणी हे चीन, या ठिकाणी हा पाकिस्तानचा एरिया, आणि हे बाकीचे बांगलादेश, आणि हे बाकी भूतान, नेपाळ, हे वेगवेगळे. तर सर्वात लहान सीमारेषा, तर ऑप्शनमध्ये तुम्ही पहा बांगलादेश, अफगाणिस्तान, म्यानमार आणि पाकिस्तान. तर हे पाकिस्तान हे पण नाही येणार, चीन नाही, म्यानमार, बांगलादेश. तर अफगाणिस्तान हा त्याचा आहे. तर अफगाणिस्तान म्हणजे फक्त थोडा पॉईंट, ह्या पॉईंट फक्त लहान सीमारेषा ही अफगाणिस्तानची उत्तर भारताला टच होते. 8 नंबर, कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तो ऑप्शन कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन ही ओझोन. तर याचे योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये टिंबटिंब हा विकार होतो. तर या ठिकाणी कॅल्शियम जर कमी झाला तर लहान मुलांमध्ये कोणता विकार होतो? तर हे तुम्हाला सांगायचे. तर या ठिकाणी ऑप्शन मुरदूस, पेलाग्रा, सुजवटी आणि यापैकी नाही. तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये मुरदूस हा आजार होतो, हा विकार होतो. जर प्रश्न तुम्हाला बदलवून दिला तर ते कसा देऊ शकता? जीवनसत्व ड, मुरदूस हा जीवनसत्व डीच्या अभावामुळेही होतो. त्याच्यानंतर पेलाग्रा हा बी विटॅमिन कॉम्प्लेक्स विटॅमिन जे आहे त्याच्यामुळे पेलाग्रा हा विकार होतो, हा रोग होतो, असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मुरदूस, तसेच जी जीवनसत्वाच्या अभावामुळेही मुरदूस होतो. त्याच्यानंतर पुढे जो आहे पुढचा प्रश्न, मनुष्य पेशीत एकूण किती गुणसूत्रे असतात? तर या ठिकाणी याचे योग्य उत्तर काय आहे? पर्याय 1 40, 2 42, 3 48 आणि 4 46. तर याचे योग्य उत्तर आहे 46. 44 हे गुणसूत्रे प्लस जे शेवटचं जे गुणसूत्र आहे तर ते आपलं लिंगाचं राहतं. जर XX असेल तर फिमेल, XY असेल तर मेल. हे लिंगाचं गुणसूत्र, शेवटचं गुणसूत्र हे आपलं जेंडर ठरवतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 11 नंबरचा, कोणत्या नदीस दक्षिणेची गंगा म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन पहा गोदावरी, उल्हास, कावेरी की यमुना. तर दक्षिणेची गंगा म्हणून गोदावरी या नदीला संबोधले जाते, हे तुम्हालाही माहीत असेल. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक टिंबटिंब या किल्ल्यावर झाला. तर या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ऑप्शन पहा शिवनेरी, तोरणा, विशालगड की रायगड. तर याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता? ऑप्शन पहा मंगळ, गुरु, शुक्र की शनी. तर पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना तर या ठिकाणी हा सूर्य, त्याच्यानंतर सूर्यानंतर पहिला ग्रह बुध, त्याच्यानंतर शुक्र, त्याच्यानंतर पृथ्वी, त्याच्यानंतर मंगळ, त्याच्यानंतर येतो गुरु, मग येतो शनी, मग युरेनस आणि नेपच्यून. तर या ठिकाणी पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना पहिला ग्रह विचारला आहे. तर पहिला ग्रह कोणता येणार आहे? तर पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना पहिला ग्रह हा शुक्र ग्रह, म्हणजे 13, म्हणजे 3 नंबर. तर 13चं योग्य उत्तर आहे 3. जर त्यांनी सूर्यापासून पृथ्वीकडे जाताना पहिला विचारला तोही तुम्ही सांगू शकता. भीमा नदीचे उगमस्थान कुठे आहे? तर पर्याय पहा भीमाशंकर, कैलास पर्वत, जटाशंकर की कावेरी. तर भीमा नदीचे उगमस्थान भीमाशंकर हे आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कुत्र्या चावल्यानंतर देण्यात येणाऱ्या लसीचा शोध कोणी लावला? तर या ठिकाणी ऑप्शन पहा कॉक, लुईस पाश्चर, थॉमस की डॉल्टन. तर 15 नंबर, कुत्रा चावल्यानंतर जो रेबीज रोग होतो तर रेबीजचा शोध कोणी लावला आहे? तर लुईस पाश्चर यांनी रेबीज या लसीचा शोध लावला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी निगडीत आहे? तर इंद्रधनुष्य हे जे मिशन आहे ही ऑप्शन पहा जलसंवर्धन, लसीकरण, जलसिंचन की कृत्रिम. इंद्रधनुष्य हे लसीकरण याच्याशी संबंधित आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे जीकेच्या टॉपिकमध्ये हा पॉईंट येऊ शकतो. जीके जनरल नॉलेजमध्ये हा पॉईंट तो टाकू शकता, हा प्रश्न ते टाकू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार कसा होतो? तर ऑप्शन चावणारी माशी, ढेकून,
क्युलेक्स डासाच्या मादीपासून की ॲनाफिलस डासाच्या मादीपासून? तर या ठिकाणी मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे ॲनाफिलस डासाची मादी जी आहे ती मादी मलेरियाचा प्रसार करते, हे याचे योग्य उत्तर आहे. थर्मामीटरमध्ये कोणता धातू वापरतात? तर ऑप्शन पहा, लोखंड, कोळसा, पाणी की पारा? तर याचे योग्य उत्तर आहे पारा. थर्मामीटरमध्ये पारा हा धातू वापरतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मानवाच्या रक्ताचा pH किती असतो? तर ऑप्शन पहा, 6, 7 की 7.5 की 8? तर मानवाच्या रक्ताचा pH हा 7.5, 7.5 हा एवढा असतो. हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. हे तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये ते विचारू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी टिंबटिंब वापरतात. तर क्षारयुक्त द्रावण असते तर त्याची घनता मोजण्यासाठी काय वापरले जाते? तर ऑप्शन पहा, पायरोमीटर, हायग्रोमीटर, त्याच्यानंतर सॅलिनोमीटर आणि लॅक्टोमीटर. तर याच्यामध्ये क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी आपल्याला सॅलिनोमीटर 3 नंबर हे ऑप्शन आहे. तर सॅलिनोमीटर हे क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजते. तर या ठिकाणी पायरोमीटर काय करते, लॅक्टोमीटर आणि हायग्रोमीटर काय करते? तर पायरोमीटर जे आहे हे हाय टेम्परेचर जे आहे हे मेजर करण्याचं काम करतं, म्हणजे उच्च तापमान, फर्नेसचं जे तापमान आहे ते मोजण्याचं काम पायरोमीटर करते. हायग्रोमीटर काय करते? तर हायग्रोमीटर ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता मोजण्याचे काम हायग्रोमीटर करते. आणि लॅक्टोमीटर काय करते? तर लॅक्टोमीटर हे दुधाची जी क्वालिटी आहे, दुधाची क्वालिटी ते चेक करण्याचं काम लॅक्टोमीटर करते. तर हे तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता आणि पाहू शकता. पायरोमीटरचे काम काय आहे? तर हाय टेम्परेचर, अति उच्च तापमान मोजण्याचे काम. सॅलिनोमीटर काय करते? क्षारयुक्त द्रावण किंवा क्षारयुक्त पाण्याची घनता मोजण्याचे काम. हायग्रोमीटर आर्द्रता मोजते आणि लॅक्टोमीटर दुधाची गुण तपासते, दुधाची क्वालिटी मोजते. मानवी रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी कोणते मूलद्रव्य अत्यावश्यक असते? ऑप्शन, लोह, कॅल्शियम, मॅंगनीज की कार्बन? तर मानवी रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन बनते तर त्याच्यासाठी कोणते मूलद्रव्य आवश्यक आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लोह. त्याच्यानंतर 22वा, रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ऑप्शन पहा, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी की व्हिटॅमिन सी? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन ए. तर व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे, जीवनसत्व एच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो. त्याच्यानंतर जर जीवनसत्व डची कमतरतेमुळे विचारलं असेल तर याच्या आधी जो प्रश्न घेतला होता, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जो मुरदूस होतो तो जीवनसत्व डच्या कमतरतेमुळे होतो, हेही तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 20 नंबर, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ऑप्शन पहा, मधुमेह, कर्करोग, गलगंड की पोलिओ? तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होतो. गलगंड हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. मधुमेह कशामुळे होतो? तर इन्सुलिनच्या अभावामुळे मधुमेह होतो. इन्सुलिनच्या अभावामुळे मधुमेह होतो, हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, सर्वच आम्लामध्ये खालीलपैकी कोणते मूलद्रव्य असते? ऑक्सिजन, क्लोरीन, हायड्रोजन की सल्फर? तर सर्वच जे आम्ल आहे ह्याच्यामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच? तर या ठिकाणी हायड्रोजन योग्य उत्तर आहे, हायड्रोजन. तर तुम्हाला जर ॲसिड म्हणजे आम्ल जर विचारलं तर ॲसिडमध्ये हायड्रोजन हे, आणि जर बेस विचारला, जर तुम्हाला ॲसिड आणि आम्ल आणि आम्लारी जर विचारलं तर त्याच्यामध्ये आपल्याला OH हा H ॲसिडमध्ये असतो आणि OH हा आम्लारीमध्ये असतो. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. मानवाच्या शरीरात गुणसूत्रांची संख्या किती असते? तर मानवाच्या शरीरात एकूण गुणसूत्रांची संख्या 43, 44, 45 की 46? तर 46 हे एकूण गुणसूत्रे असतात. तर 44 हे गुणसूत्रे प्लस जे शेवटचे 2 जोड्या आहे त्या लिंगाच्या असतात. आता ही फिमेल आणि XY हे मेल, हे जेंडर डिसाईड करते. शेवटची गुणसूत्राची जोडी ही जेंडर डिसाईड करते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, मानवी शरीरात सर्वात लांब पेशी कोणती? तर या ठिकाणी ऑप्शन पहा, अंडपेशी, मेदपेशी, शुक्रपेशी की चेतापेशी? तर मानवी शरीरात सर्वात लांब जे पेशी आहे ती कोणती आहे? तर या ठिकाणी याचे योग्य उत्तर आहे चेतापेशी. तर चेतापेशी ही सर्वात लांब, या ठिकाणी हे लक्षात घ्या. प्रश्न विचारला आहे मानवी शरीरात सर्वात लांब. जर मानवी शरीरामध्ये जर प्रश्न असा विचारला असता की पुरुष मानवी शरीरात सर्वात लहान पेशी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर असते शुक्रपेशी. आणि स्त्री मानवी शरीरात
सर्वात मोठी पेशी कोणती आहे, तर याचे उत्तर असते अंडपेशी हे आहे. त्यांनी फक्त मानवी शरीरात सर्वात लांब विचारले. सर्वात लांब आहे चेतापेशी. तर या ठिकाणी 27 नंबरचा जे प्रश्न आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. तर ऑप्शन पहा, 600 चौरस सेंटीमीटर, 636 चौरस सेंटीमीटर, 616 चौरस सेंटीमीटर आणि 624 चौरस सेंटीमीटर. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं काय सूत्र आहे, पाय गुणिला त्रिज्येचा वर्ग. तर पाय म्हणजे 22/7 गुणिला त्रिज्या किती आहे 14, त्याचा वर्ग 14 गुणिला 14. तर ते या ठिकाणी 7चा भाग 7 दुनी 14. तर या ठिकाणी 22 गुणिला 2 बरोबर किती 44 गुणिला हे 14. तर 14 गुणिला 4 14 दुनी 28 56, हे 6 आणि 5 14 चोक 56 आणि 5 61 म्हणजे 616. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. तर ऑप्शन नंबर सी हे 27चं पहा. 28 नंबरचा हा जो प्रश्न आहे तो पहा, 7218चे 2/9 किती. तर हा त्यांनी भागाकाराचा प्रश्न विचारला आहे. 7 2 1 8 चे 2/9 चे म्हणजे गुणाकार येईल. तर या ठिकाणी 9ने भाग देऊ, 9 8 72 0 9 दुनी 18. आता या ठिकाणी 2 दुनी 4 0 आणि 2 8 16 1604 हे योग्य उत्तर आले. तर 1604 ऑप्शन नंबर 1. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 29 नंबरचा हा प्रश्न पहा. आता हा प्रश्न जो आहे हा लॉजिकचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी तुम्ही पहा, आता राहुल 3 किलोमीटर पूर्वेकडे घरापासून निघाला. नंतर तो उजवीकडे 9 किलोमीटर चालत गेला व पुन्हा उजवीकडून 15 किलोमीटर चालत निघाला. तर तो त्याच्या घरापासून किती व कोणत्या दिशेला उभा होता हे आपल्याला पाहिजे. तर हे राहुलचे घर आहे, हे पाहू शकता. त्याच्यानंतर राहुल 3 किलोमीटर पूर्वेकडे घरापासून निघाला. तर या ठिकाणी तो 3 किलोमीटर गेला. त्याच्यानंतर तो उजवीकडे 9 किलोमीटर चालत गेला. तर उजवीकडे म्हणजे या ठिकाणी तो 9 किलोमीटर चालत गेला आणि पुन्हा उजवीकडे 15 किलोमीटर चालत निघाला. पुन्हा तो उजवीकडे 15 किलोमीटर गेला. तर तो त्याच्या घरापासून किती व कोणत्या दिशेला गेला. तर तो त्याच्या घरापासून किती व कोणत्या दिशेला, तर कोणत्या दिशेला गेला हे विचारले. तर या ठिकाणापासून तो हे जे आहे, तर हे जे अंतर आहे, तर हे कोणत्या दिशेला व किती आहे हे त्यांनी विचारले आहे. तर हे अंतर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर या ठिकाणापासून ही जी दिशा आहे ही कोणती दिशा आहे, तर ही दिशा कोणती आहे हे आपल्याला पाहायचे आहे. तर ही वायव्य दिशा. तर ऑप्शनमध्ये वायव्य दिशा आहे का, नैऋत्य उत्तर पश्चिम, तर यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे 4, यापैकी नाही. आणि जर विचारले असते, जर वायव्य असते तर याचे उत्तर कसे आले असते, 15 हे 3 हे मायनस केले असते म्हणजे हे 12 आणि हे 9. आणि या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय लावून 12चा वर्ग अधिक 9चा वर्ग 144 प्लस 81 225 म्हणजे 15 किलोमीटर वायव्येकडे तो गेला असता. हे याचे योग्य उत्तर होते. एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. आयताचे क्षेत्रफळ 162 चौरस सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती. आता हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर या ठिकाणी आता पहा, क्षेत्रफळ काढण्याचे काय सूत्र आहे, आयताचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र, एरिया काढण्याचे सूत्र काय आहे, लांबी गुणिला रुंदी. तर लांबी गुणिला रुंदी हे जे सूत्र आहे L/B. तर या ठिकाणी एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. तर त्यांनी L बरोबर काय सांगितलं आहे, L बरोबर 2 टाइम्स B. तर ही किंमत आपण या ठिकाणी टाकून घेऊ. एरिया किती दिला आहे 162 बरोबर 2B इंटू हा B, 2 8चा भाग आणि हा 1, बीचा वर्ग बरोबर 81 आला. आता याचा स्क्वेअर रूट घेऊ. याचा जो रूट येईल तो काय येईल, B बरोबर 9. म्हणून लांबी किती आहे, तर लांबी 2 पट आहे रुंदीच्या. तर 9 गुणिला 2 बरोबर 18. तर याचे योग्य उत्तर आहे 3. 729 या संख्येच्या वर्गमूळात त्याच संख्येचे घनमूळ मिळवले असता येणाऱ्या संख्येचा वर्ग किती येणार आहे. तर या ठिकाणी आता पहा 729. तर या संख्येचा वर्गमूळ, आता वर्गमूळ काढताना काय करायचे आहे, तर आता आपल्याला फक्त एवढे ध्यानात ठेवायचे की आपल्याला 1 पासून तर 20 पर्यंत ह्या ज्या संख्या आहे याचे वर्गमूळ आपल्याला तोंडपाठ यायला पाहिजे. तेव्हाच आपण हे उत्तर सहजरित्या काढू शकतो. 729 ही जी संख्या आहे तर याची आपण लॉजिकली कसे काढू शकतो, तर याचे काय असू शकते, वर्गमूळ काय असू शकते, तर 7 2 9. तर या ठिकाणी हे शेवटचे जे पद आहे तर हे 3 किंवा 7
याच्यामध्ये येते. तर आपण काय करू शकतो, 2 3 2 7. तर हे जर केले तर या ठिकाणी आपण मधली जी संख्या आहे, या दोघांच्या मधली संख्या 25, 25चा वर्ग काय येतो आहे 625. तर 625 पेक्षाही 729 जास्त आहे, म्हणून 27. 27 हा याचा वर्गमूळ आहे, हे आपण लिहू शकतो. तर 729 या संख्येचा वर्गमूळ, 729 याचा वर्गमूळ 27 आहे, हे आपण लिहू शकतो. तर त्याच संख्येचे घनमूळ मिळवले असता तर 729चेच घनमूळ 729 हिचे घनमूळ कसे आपण फाइंड आउट करू शकतो. तर याचेही आपल्याला 1 ते 10 पर्यंत, कमीत कमी 1 ते 10 पर्यंतचे घन आपल्याला पाठ पाहिजे, तरच आपण हे फाइंड आउट करू शकतो. तर या ठिकाणी एक सिंपल ट्रिकनुसार 7चा वर्ग येतो 49, परत 9 गुणेला जर 7 केले तर 7 9 63, म्हणजे शेवटी 3 येत आहे. तर आता 9चा वर्ग 81 गुणेला 9 केले तर या ठिकाणी 9चा जो क्यूब आहे तो ही संख्या येणार आहे, असे आपण पाहू शकतो. तर याचे जे उत्तर आहे हे 9 हे येते. तर याच्यानंतर त्यांनी काय विचारले, याचे घनमूळ मिळवले असता येणाऱ्या संख्येचा वर्ग किती. तर 27 अधिक 9. आता 27 अधिक 9 बरोबर किती येतो आहे तर 36. तर या ठिकाणी जे 27 अधिक 9 आहे तर ते येत आहे आपले 36. तर 36चा जो वर्ग आहे तो किती येणार आहे तो त्यांनी विचारला आहे. तर आता तुम्ही पहा 36चा वर्ग कसा फाइंड आउट करायचा. तर 35 आहे, 35चा वर्ग काय येणार आहे तर 5चा वर्ग 25 आणि 3च्या पुढे 3 गुणेला 4 म्हणजे 12. 1225 ही 35चा वर्ग आहे. तर याच्या पुढे फक्त एक संख्या म्हणजे 36. तर 6चा 1296 आणि 1369 हे नाही, तर 1296. तर योग्य उत्तर आहे आपलं 1296. तर 36चा जो वर्ग आहे तो 1296 हा येतो, हे तुम्ही पाहू शकता. आणि ह्या जे ट्रिक आहे, ह्या जर ट्रिक तुम्हाला समजायच्या असतील तर याच्यावरही आपण व्हिडिओ बनवून घेऊ, त्याच्या ट्रिक तुम्ही समजून घेऊ शकता आणि कमी वेळेमध्ये तुम्ही हे उत्तर काढू शकता. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आता दोन संख्यांचा लसावी 420 व मसावी 15 आहे, त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी कोणती. तर या ठिकाणी दोन संख्यांचा लसावी LCM इंटू HCF बरोबर त्या दोन संख्या येतील. तर दोन संख्या कोणती, पहिली संख्या 105 आहे आणि दुसरी संख्या आपण x मानू. तर पहिली 420 गुणिला 15 बरोबर 105 गुणिला x. तर 15 × 75, 15 × 9, 15 × 7 500, 7 7 सकम 42. तर दुसरी संख्या जी येते 60. तर x बरोबर 60. तर योग्य उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 2, हे त्याचे योग्य उत्तर आहे. या ठिकाणी समीकरण सोडवा. तर या ठिकाणी समीकरण सोडवा, याच्यामध्ये पहा 2x + 27 बरोबर 16x - 1. तर 2x + 27 बरोबर 16x - 1. तर या ठिकाणी 2x इकडे जाऊ द्या आणि हा 1 इकडे येऊ द्या. तर काय होणार आहे, हा मायनस होईल आणि हा इकडे प्लस होईल. तर 27 अधिक 1 बरोबर 16x - 2x. तर हे पहा, हे 28 बरोबर 14x, 14 दुनी 28. तर x बरोबर काय आले तर 2. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ते तिचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता पुढचा प्रश्न, ऑप्शन 34 नंबरचा प्रश्न पहा. हा लॉजिकलचा प्रश्न आहे. हाही पहा, 20 8001 तर 2चा संबंध काय येईल. तर या ठिकाणी 20 जो आहे तर हा 20चा क्यूब प्लस 1 हा केला तर 8001 आला. तर 2चा क्यूब प्लस 1 जर केला तर 9, हे त्याचे योग्य उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. आई आणि मुलगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल. तर त्यांचे आजचे वय किती हे आपल्याला काढायचे आहे. तर या ठिकाणी आई आणि मुलगी हे जे आहे यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे, हे आपल्याला त्यांनी दिले आहे. तर या ठिकाणी आईचे वय, आई जी आहे मदर जी आहे त्याचे 3x आणि मुलगी जी आहे त्याचे x असे समजू. 6 वर्षानंतर काय होणार आहे तर 6 वर्षानंतर 3x + 6 आणि डॉटर मुलगीचे काय होणार आहे x + 6, x + 6 हे होणार आहे. आणि 6 वर्षानंतर त्यांनी गुणोत्तर काय दिले आहे 7:3. तर या ठिकाणी हे आपण सोडवून घेऊ. हे इकडे गुणिला आणि हे इकडे गुणिला होतील. तर या ठिकाणी 3 त्रिक 9 म्हणजे 9x बरोबर अधिक 3 × 18 बरोबर
7x अधिक 7 सकम 42. तर सरळ रूप द्या, हे इकडे मायनस होतील. 9x वजा 7x म्हणजे 2x बरोबर 42. 42मधून 18 गेले, तर 42मधून 18 गेले किती होत आहे? 24. तर x बरोबर काय येतो? तर x बरोबर येणार आहे आपला 12. तर x हे कोणाचे वय आहे? तर x हे मुलगीचे वय आहे. तर x हे मुलगीचे वय आणि 3x हे आईचे वय. तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काय येणार आहे? तर 3x बरोबर 12 36. तर उत्तर काय येणार आहे आपले? ऑप्शन नंबर 4 36 आणि 12 हे आईचे आणि मुलीचे वयाचे आजचे वय येणार आहे 36 आणि 12. 5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे. सरिताचे वजन मिळवल्यास सरासरी 2ने कमी होते, तर सरिताचे वजन किती? तर या ठिकाणी आता पहा, 5 महिला दिल्या आहे, त्यांचे सरासरी वजन 40 आहे. तर 5 ज्या महिला आहे त्यांचे सरासरी वजन कसे काढले? 5 महिलांचे वजन भागीला त्या 5 महिला बरोबर 40 आले. तर या ठिकाणी 40 गुणिले 5 किती येणार आहे? 4 पंचे 20 म्हणजे 200 किलो त्यांचे आले वजन. आता सरिताचे वजन मिळवले म्हणजे 6 महिला झाल्या, तर 6 महिलांचे वजन 2ने कमी झाले सरासरीपेक्षा. तर 40 वजा 2 किती? 38. तर 38 गुणिले 6 हे जर केले तर 8 सक 48, 8 4 सायंत्रिक 18 आणि 4 22, 228 झाले. तर फरक कितीचा आहे? 28चा. तर 28 किलो हे कोणाचे वजन आहे? तर 28 किलो हे सरिताचे वजन आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर आहे. अ आणि ब यांच्या मासिक उत्पन्नाची सरासरी 3500 आहे. ब चे मासिक उत्पन्न 4000 आहे. तर अ आणि ब यांच्या मासिक उत्पन्नाचे गुणोत्तर ठिकाणी आता अ आणि ब यांच्या मासिक उत्पन्नाची सरासरी म्हणजे a + b/2 बरोबर 3500 हे दिले आहे. म्हणजे आता a + b जर केले तर 3500 गुणिले 2 बरोबर 7000 हे आपल्याला भेटत आहे. पण पुढच्या स्टेटमेंटमध्ये ब चे मासिक उत्पन्न 4000 दिले. ब जे आहे याचे उत्पन्न किती आहे? याचे 4000 हे एवढे उत्पन्न आहे. तर हे याच्यातून मायनस करू म्हणजे ए चे उत्पन्न आपल्याला 7000 वजा 4000 म्हणजे किती? म्हणजे 3000 एवढे भेटते. तर अ आणि ब यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर, अ आणि ब यांचे उत्पन्न, अचं उत्पन्न किती आहे? 3000, बचं उत्पन्न किती आहे? 4000. तर 3×4 हे कोणत्या पर्यायामध्ये दिसतं आहे? तर ऑप्शन नंबर 2 याच्यामध्ये दिसतं आहे. म्हणून याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आता पुढचा प्रश्न. आता हे पहा, एका संख्येला 5ने गुणले असता उत्तर 50 येते, तर त्या संख्येची बेरीज किती? तर हा सोपा प्रश्न आहे. आता एक जी संख्या आहे ती आपण x म्हणू. x गुणिले 5 बरोबर किती येतं आहे? 50. तर भाग देऊन घ्या. 5 आहे का 5 आणि हे 0. तर x ची किंमत 10 आली. तर त्या संख्यांची बेरीज किती? तर 10 आणि 5 यांची बेरीज किती होते? 15. तर योग्य उत्तर आहे आपलं 4 नंबरचा ऑप्शन. त्याच्यानंतर आता पुढे 39 नंबरचा प्रश्न पाहून घ्या. 2 संख्या दिल्या आहे. 2 संख्यांचा गुणाकार 320 आहे. त्यापैकी एक संख्या 16 आहे. तर दुसरी कोणती? x गुणिले दुसरी संख्या, एक संख्या 16 आहे आणि ह्या ज्या 2 संख्या यांचा गुणाकार 320 आहे. तर x ची किंमत काढायची आपल्याला. तर x ची किंमत काय येणार आहे हे त्यांनी विचारले आहे. तर 16 दुनी 32 आणि ही 20. तर x ची किंमत आहे 20. तर दुसरी संख्या आहे ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. आता त्रिकोणाच्या 2 कोनांची मापे अनुक्रमे 65.5 डिग्री व 53.3 डिग्री आहे. तर तिसऱ्या कोनाचे माप किती? तर हे जे आहे याचे स्टँडर्ड जे उत्तर आहे, तर त्रिकोण जो आहे, त्रिकोण याच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? तर तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 डिग्री असते. हे सर्वांना तुम्हाला माहीत असेलच. तर 180 मधून 65 वजा म्हणजे 180 मधून 65.5 आणि 53.3 हे जर मायनस केले तर किती येणार आहे हे आपल्याला पाहिजे. तर याच्यामधून 65.5 अधिक 53.3 ही जी संख्या आहे ही संख्या वजा करायची आहे. म्हणजे ते किती येतात ते आपल्याला पाहिजे. 5 आणि 3 8, 3 5 आणि 3 हे 8, 6 आणि 5 11. तर 180 मधून 118.8. तर या ठिकाणी पॉईंट नंतर एकक स्थानी 2 हा अंक येणार आहे. ऑप्शनमध्ये 61.2. डायरेक्ट ऑप्शन नंबर 2. फक्त पॉईंट 2 हा एकाच ऑप्शनमध्ये आहे, म्हणून वेळ वाचवण्यासाठी डायरेक्ट 2 नंबरचं ऑप्शन हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. अंजली एक काम 15 दिवसात तर तेच काम संजू 24 दिवसात पूर्ण करते.
तर अंदाजे अंजली व संजू तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तर या ठिकाणी अंजली आणि संजू, अंजली 1/15 प्लस संजू 1/24. तर या ठिकाणी हे पहा, तर अंदाजे अंजली व संजू तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तर या ठिकाणी या दोघांचे छेद समान करून घ्या. तर 24 अधिक 15 किती होत आहे? हे 39 आणि यांचा गुणाकार 15 चोक 60, 15 दुनी 30 आणि हे 36. तर याला 3ने भाग द्या. 13 आणि हे, तर या ठिकाणी 13 आणि हे 9, 1/9 पॉईंट समथिंग काहीतरी येईल. तर 9 दिवसामध्ये ते दोघे मिळून 9 दिवसामध्ये ते काम करू शकतात. तर याचे योग्य उत्तर आहे 4 नंबरचा ऑप्शन. 709 गुणिले 25 अधिक 75 गुणिले 709. तर या दोघांच्या मधून 709 आपल्याला कॉमन काढता येतील. 709 गुणिले 25 अधिक 75, 25 अधिक 75 बरोबर हे किती होत आहे? हे होत आहे 100. तर 709 वर 2 शून्य ठेवून द्या. कोणत्या ऑप्शनमध्ये? ऑप्शन नंबर 3 हे आपले योग्य उत्तर आले. आता मराठीचा टॉपिक चालू झाला. तर याच्यामध्ये आता तुम्ही पहा, उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, प्रश्न ऑप्शन पहा, कृतज्ञ, अपकार आणि अनुदार. तर 43 नंबरचा हा जो प्रश्न आहे, उपकार याचा विरुद्धार्थी शब्द आहे अपकार. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता 44, वस्त्र या शब्दाचा समानार्थी शब्द, अंबर, पट, वसन की वरीलपैकी सर्व. तर याचे ऑप्शन 4 हा वस्त्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व, अंबर, वसन, पट हे सर्व ऑप्शन वस्त्र या शब्दाचा समानार्थी शब्द. पुढचा प्रश्न पहा, सारे पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर हे जे वाक्य आहे याच्यामध्ये सारे पोपट उडाले, तर याच्यामध्ये ऑप्शन पहा, सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग की कर्मणी प्रयोग की भावे प्रयोग. तर 45 नंबरचा हा जो आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्म त्याने दिलेलं नाही. पोपट काय करतोय? पोपट, सारे जे पोपट आहे हे काय उडाले, तर हे जे आहे हे कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी कर्म त्यांनी दिलं नाही, म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग हे त्याचे योग्य उत्तर आहे. आता या ठिकाणी परवा किती कडक ऊन पडले होते या वाक्याच्या शेवटी येणारे विरामचिन्ह कोणते? तर 46 नंबरचा हा जो आहे ऑप्शन पहा, प्रश्नचिन्ह येईल की पूर्णविराम येईल की उद्गारवाचक चिन्ह येईल की स्वल्पविराम येईल. तर हा जो प्रश्न आहे, परवा किती कडक ऊन पडले होते, तर या ठिकाणी याच्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह हे येणार आहे, म्हणजे उद्गारवाचक हे चिन्ह उद्गारवाचक वाक्य आहे. 46चं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. दुःखाने सोडलेला श्वास, दुःखाने सोडलेला लांब श्वास. ऑप्शन पहा, दीर्घ श्वास, निश्वास, उच्छ्वास की सुस्कारा. तर याचे योग्य उत्तर काय आहे? याचे 47चे जे आहे हे योग्य उत्तर राहील सुस्कारा. दुःखाने सोडलेला लांब श्वास म्हणजे सुस्कारा होय, हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो पहा 48 नंबरचा. तर सदाचार या शब्दाची संधी फोडून योग्य पर्याय निवडा. तर उत्तर पहा, सद आचार, सदा आचार, सदाचार, सत आचार. तर 48 सदाचार या शब्दाची संधी फोडून योग्य पर्याय कोणता येणार आहे? तर योग्य पर्याय येणार आहे ऑप्शन नंबर 4 सत आचार. तर हे त्याचे योग्य उत्तर आहे. आता 49 नंबरचा प्रश्न, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. अक्काबाईचा फेरा. तर ऑप्शन पहा, अक्काबाई फिरत फिरत येणे, गरीब घरी अक्काबाई जाणे, अक्काबाईने फेर धरून नाचणे की अत्यंत गरीब येणे. तर अक्काबाईचा फेरा हे जो वाक्प्रचार आहे तर याचा योग्य उत्तर काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अत्यंत गरिबी येणे, हे याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, विद्वानचे विरुद्ध लिंगी रूप कोणते? विद्या, विद्वत्ता की विद्वानीन. विरुद्धार्थी प्लस लिंगही त्यांनी बदलवले आहे. विरुद्ध लिंगी, विद्वान हा पुरुषार्थ शब्द आहे तर याचे विरुद्धार्थी तर विदुषी. विदुष हा विद्वानचा विरुद्धार्थी, पण विदुष जो आहे हा विदुष पुरुषवाचक शब्द, तर विदुषी हा स्त्रीवाचक शब्द म्हणजे स्त्रीलिंगी शब्द येईल. तर विरुद्ध लिंगी विदुषी हे याचे योग्य उत्तर आहे. तर हे जे 50 प्रश्न होते हे 50 प्रश्न आपल्याला 100 मार्कांसाठी आरोग्य विभागाची जी गट ड ची परीक्षा होणार आहे याच्यामध्ये ते विचारू शकतात. तर याच्यापैकी कोणतेही प्रश्न विचारू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करून घ्या आणि याच्यानंतरही पुढे व्हिडिओ बनतच राहतील तेही तुम्ही पाहून घ्या. आणि हे जी PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.